नमस्कार, मी जराक्ष काटकर, फाउंडर अँड डायरेक्टर आमेज ग्रुप. मित्रांनो, आज आपण आलो आहे एका नवीन साईटवरती. या ठिकाणी तुम्ही बघताय की या ठिकाणी फाउंडेशनचं काम सुरू आहे आणि तुम्ही बघताय की खूप साऱ्या फुटिंगचं इथं वर्किंग सुरू आहे आणि काही फुटिंग कंप्लीट पण झालेलं दिसतंय. तर ॲक्चुअली हे अपार्टमेंटचं वर्किंग चालू आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय की ही जी फुटिंग तुम्हाला दिसतीये, ज्या फुटिंग मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही बघताय फुटिंग. त्या फुटिंग तुम्हाला दिसतंय की हा ब्लॅक कलर. पण जो हा काळा कलर तुम्हाला दिसला हा पेंट मारलेला ऍक्च्युली जपान ब्लॅक जपान नावाची कोटिंग आहे. हा कलर याच्यावरती याच्यासाठी दिलेला आहे की मातीमध्ये वेगवेगळ्या घटकांमुळे ती माती ओलावा शोषून घेते आणि ओलावा शोषून गेल्यानंतर की तुम्ही बघता की अनेक घराच्या ठिकाणी घरावरती की ज्या जे पांढऱ्या पांढऱ्या प्रकारच्या भीतीला असा ओलावा पण येतो आणि भीतीचा असं जे छिलन पण पोपडे पण त्या प्रकारे ते निघतात. ते पोपडे आणि ते रोखण्यासाठी तर ब्लॅक जपानची गरज खूप असते की ब्लॅक जपानचे असे वेगवेगळे फायदे की जेणेकरून त्या स्ट्रक्चरला कोणताही धोका होत नाही, कोणत्याही प्रकारे त्याला पाण्याचा इम्पॅक्ट होत नाही, जेणेकरून आपल्या स्टीलला सुद्धा कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. मग कन्स्ट्रक्शन छोटा असो किंवा घराचा असो की अपार्टमेंटचा असो, अशा प्रकारे ह्या ब्लॅक जपानचा उपयोग करायला पाहिजे आपण की जेणेकरून आपल्या स्ट्रक्चरची लाईफ वाढते आणि स्ट्रक्चर सुद्धा मजबूत बनते. पण हे केव्हा द्यायचंय? ज्यावेळेस फुटिंगची तुमची क्युरिंग झाल्यानंतर त्यावेळेस ब्लॅक जपानची तुम्हाला कोटिंग द्यायची आहे. त्याच्या अगोदर दिल्यानंतर तुमचा सगळ्यात मोठा तोटा असा होईल की याच्यावरती पाण्याचा कोणताही इम्पॅक्ट होत नाही. तर कारण की जोपर्यंत क्युरिंग होणार नाही, जोपर्यंत त्याची मजबूती होणार नाही, तोपर्यंत त्याला कोटिंग करायची नाही. तर एक 7 दिवसानंतर त्याला साधारणतः कोटिंग करायची आहे. तर थँक सो मच. मित्रांनो, तर मग चला तर हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, नमस्ते.